नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला कोकणातून एक महत्त्वाची बातमी किंवा आपण असं म्हणूया की कोकणात जाणाऱ्यांकरता महत्त्वाची बातमी आहे. कोकणात जाताना RT-PCR करणं आता नितांत गरजेचं आहे. 2 डोस न घेतल्यास RT-PCR महत्त्वाची आहे. 72 तासांपूर्वीचे रिपोर्ट्स दाखवणं बंधनकारक आहे. रिपोर्ट्स नसले तर चाचणी करावी लागणार. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात पाठवलं जाणार. गणेशोत्सवाकरता नियमावली जाहीर झालेली आहे, कारण गणेशोत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्याहून नागरिक कोकणात जात असतात आणि त्यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासन त्यामुळे सतर्क झालेलं आहे आणि ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, घोषित करण्यात आलेली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे, खबरदारीचे उपाय योजत आहे. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधांमधून सूट मिळण्याची शक्यता कमीच आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळ्या गोष्टींचे निर्णय घेतले जातात. आता या संदर्भात जो काही निर्णय झालेला असेल, मला वाटतं की संपूर्ण कोकणातील चाकरमाने जे जातात त्यांनी निश्चित प्रकारे गणपतीसाठी जावं, उत्साहाने जावं. परंतु जे शासनाचे आदेश असतात, शासनाचे विनंती असते किंवा शासनाच्या ज्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या खाली नोटिफिकेशन असतात, त्या सर्वांचं तंतोतंत पालन करावं, जे जनहितासाठी आणि जे महाराष्ट्राच्या ओव्हरऑल हिताच्या दृष्टीने. म्हणजे 2 डोस घ्यावेच लागणार. जे नियम आहेत ते पाळावेत अशी माझी विनंती. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. शिवाजी, कोकणात जाण्याकरता गणेशोत्सवात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मुंबई पुण्यातून लोक कोकणात जात असतात, पण आता मात्र त्यांना RT-PCR ही नितांत गरजेची आहे. काय सांगाल? नक्कीच सरकारने RT-PCR कंपल्सरी केलेली आहे. कोकणात जाण्यासाठी गणेश भक्त उत्सुक आहेत, परंतु त्यांना 2 डोस ही कंपल्सरी आणि RT-PCR टेस्ट निगेटिव्ह ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. अनेक गणेश भक्त गेल्या वर्षी कोरोनामुळे गावी येऊ शकले नव्हते. यावर्षी काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे अनेक लोक कोकणामध्ये येण्यासाठी उत्सुक होते, परंतु पुन्हा एकदा सरकारकडून RT-PCR आणि कोरोनाचे लस 2 डोस जे आहेत ते कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. परंतु लोकांना लस मिळत नाही. अजूनही बऱ्याच लोकांना पहिला डोस किंवा दुसरा डोस मिळालेला नाही. गावाकडे सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे. मुंबईतून जे चाकरमानी गावी येणार आहेत त्यांना सुद्धा बऱ्याच लोकांना डोस मिळालेले नाहीत. कोकणात गणेश भक्तांना घेऊन येण्यासाठी 150 रेल्वेच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. 2500 बसेसचं बुकिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. एसटी महामंडळाच्या 2500 बस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार आहेत. 2.5 लाख लोकांनी बुकिंग सुद्धा केलेलं आहे. परंतु उद्यापासून ही रेल्वे सुरू होणार आहे. या रेल्वेला कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणं गरजेचं आहे. अनेक लोकांची RT-PCR सुद्धा झालेली नाही किंवा दुसरा डोस सुद्धा झालेला नाही. बरोबर. शिवाजी, याच अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारायचा होता की आपण असं म्हणतोय की 2 डोस ज्यांचे झालेले नाहीत त्यांना RT-PCR गरजेची आहे. ज्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांना थेट येता येईल का कोकणामध्ये? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच्या व्यतिरिक्त अजून काही निर्बंध, नियम गणेशोत्सवात कोकणात पाळावे लागणार आहेत का? थोडक्यात ज्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांना थेट गणेश उत्सवासाठी आपल्या गावी येता येणार आहे. RT-PCR टेस्ट ज्यांची निगेटिव्ह आहे अशा लोकांना सुद्धा गावी येता येणार आहे. परंतु गावात आल्यानंतर सुद्धा काही नियम त्यांना पाळावे लागणार आहेत. गावात आल्यानंतर त्यांना इतरत्र फिरता येणार नाही. आपल्या घरीच त्यांना गणेश बाप्पाचं दर्शन घेऊन घरातल्या घरात त्यांना उत्सव साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक उत्सवावरती काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत. सगळ्या गावामध्ये आता ग्राम कृती दल जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत. ग्राम कृती दलावरती पूर्णपणे पुन्हा एकदा मदार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामध्ये गणेश उत्सव साजरा झाला. अनेक लोकांना गणेश बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही किंवा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. यावर्षी सुद्धा गणेश उत्सवावरती काही निर्बंध सरकारने लादलेले आहेत. गेल्या वर्षी जे नियम होते तेच नियम यावर्षी सुद्धा लावण्यात आलेले आहेत. फक्त त्यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे की गणेश भक्तांना आपल्या मूळ गावी येण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी मात्र ही परवानगी नाकारण्यात आली होती. जे लोक RT-PCR टेस्ट न करता येतील
त्यांची या जिल्ह्यामध्ये प्रवेशद्वारावरती त्यांची टेस्ट केली जाणार आहे. प्रवेशद्वारावरती चेकपोस्टवरती त्यांची टेस्ट केली जाणार आहे. त्यांचे रिपोर्ट चेक केले जाणार आहेत. प्रत्येक बरोबर. गाडीला अडवलं जाणार आहे. रिपोर्ट आणि जर ही- निगेटिव्ह आले तर त्यांना जाता येईल त्यांच्या घरी. जर ते पॉझिटिव्ह आले तर मात्र त्यांना विलगीकरण कक्षात जावं लागेल. तुर्तास धन्यवाद शिवाजी, आपण सविस्तर या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. अनेकदा असं होतं की नियम समोर येतात पण त्याची अस्पष्ट